नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजीचा करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजपासून 2 नवीन बॅचचे ॲडमिशन सुरू होत आहे. कंबाईन पूर्व परीक्षेची आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेचे बॅच आपण जे आहे ते सुरू करत आहोत. यांचे लेक्चर 15 तारखेपासून सुरू होणार आहे. या बॅचेसवर डिस्काउंट असणार आहे. तुम्हाला बॅच जॉईन करताना CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड जे आहे ते अप्लाय करायचे. या बॅचेसमध्ये लेक्चर व्यतिरिक्त नोट्सचा सुद्धा समावेश जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. जागतिक सरकार शिखर परिषदेत कोणत्या भारतीय शिक्षकाने जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 जिंकला आहे? तर जागतिक सरकार शिखर परिषद जी आयोजित करण्यात आली होती UAE दुबई या ठिकाणी, त्याचा आपण ऑलरेडी अभ्यास केला होता. त्यामध्ये रुबल नागी यांना आपण जर बघितलं जागतिक शिक्षक पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्ता आहे रुबल नागी. आपण जर बघितलं त्यांनी जागतिक शिक्षक पुरस्कार जिंकलेला आहे. त्यांनी रुबल नागी आर्ट फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. याद्वारे त्यांनी लिव्हिंग वॉल्स नावाचा उपक्रम जो आहे तो राबवला होता. म्हणजे हा उपक्रम काय होता, तर जे काही झोपडपट्टीचे जे काही ठिकाणं होती त्या ठिकाणी जे काही भिंती होत्या त्या भिंतीवर शैक्षणिक गोष्टी ज्या आहेत तर त्या रंगवण्यात आल्या होत्या आणि मग त्यामधून मुलांना साक्षर आणि त्याचबरोबर विज्ञान यासारखे विषय जे आहे ते शिकवले जात होते. त्यासाठी त्यांना $10 लाख अंदाजे 8.4 कोटी रुपये बक्षीस रक्कम देण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर पुरस्कार आणि सन्मान 2025 मधील बघून घेऊया. 2026 मधील पण पुरस्कार इथं बघून घेऊया. मोस्ट ऑफ द पुरस्कार 2025 मधीलच आहे, पण काही पुरस्कार 2025 पण 2026 मध्ये प्रदान करण्यात आले. जसं की संगीत कलानिधी पुरस्कार 2025 आहे, पण तो 2026 मध्ये RK श्रीराम कुमार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. बुकर पुरस्कार 2025 डेव्हिड श्लेले यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना हिंदी भाषेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 राम सुतार यांना मिळालेला आहे. हिंदी भाषेचा 2025चा साहित्य अकादमी बाल साहित्यिक पुरस्कार सुशील शुक्ला यांना मिळालेला आहे. विज्ञान रत्न पुरस्कार 2025चा जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर दिला गेलेला आहे. मराठी व्यक्ती होते, लक्षात ठेवायचे. टर्नर पारितोषिक नेन्ना कालू यांना मिळालेला आहे. एबेल पुरस्कार 2025 मसाकी काशिवारा यांना देण्यात आलेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटर ब्लाशेल यांना देण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 जो आहे तो मिशेल बॅचलेट यांना देण्यात आलेला आहे. आणि चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025चा सुप्रिया साहू यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग जे वुमन्स प्रीमियर लीग 2026 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले? तर WPL जे आहे तर ते जिंकलेले रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. आपण जर बघितलं 2 वेळा WPL जे आहे तर ते मुंबई इंडियन्सने जिंकलेलं आहे आणि 2 वेळा आपण जर बघितलं तर RCB या संघाने जिंकलेला आहे. तर एकूण 4 वेळा WPL आयोजित करण्यात आलेले आहे आणि 4ही वेळा उपविजेता जो आहे तर तो राहिलेला आहे दिल्ली कॅपिटल्स. तर 4ही वेळा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स, 2 वेळा विजेता मुंबई इंडियन्स, 2 वेळा रॉयल चॅलेंजर बँगलोर्स. तर चौथं जे काही आवृत्ती होती ती RCB ने जिंकलेली आहे. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा, किती धावा झाल्या होत्या वगैरे फायनल मॅच मध्ये ते लक्षात ठेवण्याची गरज नाही. तर ही जी काही याचं जे काही आयोजन आहे ते सुरुवातीला मुंबईमध्ये नंतर वडोदरामध्ये म्हणजे 2 राज्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये याचं आयोजन झालं होतं. 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान हे सामने खेळवले गेले होते. RCBची कर्णधार स्मृती मानधना होती, तर जी काही दिल्ली कॅपिटल्स आहे त्याची कर्णधार जेमिमा रॉड्रिगेज ही होती. विजेता कोण आहे? तर RCB आहे, ज्याने 2024 आणि 2026 मध्ये टायटल जिंकलेला आहे. आणि आपण जर बघितलं 2023 आणि 2025 ला मुंबईने टायटल जिंकलेला आहे आणि 4ही वेळा उपविजेता जो आहे तो दिल्ली कॅपिटल्स राहिलेला आहे. तिसरा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, यावर 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. काय प्रश्न आहे? तर बघा, 2026-27 या आर्थिक वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य जे आहे ते ठरलेलं आहे केरळ. तर आपण जर बघितलं केरळचे अर्थमंत्री आहे KN बालगोपाल यांनी राज्य विधानसभेमध्ये मुख्य अर्थसंकल्प जो होता त्यासोबतच बघितलं तर वृद्ध
अर्थसंकल्प सुद्धा सादर केलेला आहे। मुख्य अर्थसंकल्पामध्ये खास करून वृद्ध व्यक्तींसाठी 46,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, जी एकूण अर्थसंकल्पाच्या 19% एवढी आहे। चौथा प्रश्न पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट IMP, पंचायत प्रगती निर्देशांक हा दुसरा आहे। तर यामध्ये कोणत्या राज्य अव्वल स्थानावर आहे? तर पंचायत प्रगती निर्देशांकामध्ये त्रिपुरा जे आहे ते अव्वल स्थानावर आहे। आपण जर बघितलं 2.5 लाख ग्रामपंचायतीचं इथं सर्वेक्षण केलं जातं आणि मग कोणती ग्रामपंचायत बेस्ट आहे कोणती नाही हे ठरवलं जातं। मग यामध्ये पहिल्या 4 ग्रामपंचायतीमध्ये 3 ग्रामपंचायती ज्या आहे तर त्या त्रिपुरामधील आहे। आपण जर बघितलं पहिल्या क्रमांकावर जिगोल किशोर नगर गावातील ग्रामपंचायत आहे, तिने एकूण गुणांपैकी 88 गुण जे आहे ते मिळवलेले आहे। 2.5 लाख ग्रामपंचायतीमध्ये पहिल्या 3 पंचायती ज्या आहे ते त्रिपुरामधीलच आहे। हा दुसरा निर्देशांक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। पाचवा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यात सरकारी शाळेत पहिले अंतराळ केंद्र सुरू करण्यात आले? तर आपण जर बघितलं छत्तीसगड मध्ये जे काही सरकारी शाळा आहे तिथं अंतराळ केंद्र जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। ते अंतराळ केंद्र प्रोजेक्ट अंतरिक्ष संगवारी या अंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे। छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव सहाय किंवा साई आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी नया रायपूर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सरकारी उच्च माध्यमिक शाळा जे आहे उच्च माध्यमिक, तर त्यामध्ये जे काही अंतराळ केंद्र जे आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे। तर जो काही प्रोजेक्ट अंतरिक्ष संगवारी आहे तर या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांना उपग्रह, रॉकेट तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाचं प्रशिक्षण देणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे, हे या अंतराळ केंद्राचं उद्दिष्ट आहे। सहावा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या प्रादेशिक संघटनेसोबत मुक्त व्यापार करार साठी संदर्भ अटीवर स्वाक्षरी केली आहे? तर भारताने मुक्त व्यापार करण्यासाठी गल्फ कोऑपरेशन काउन्सिल सोबत काय केलेलं आहे तर काही अटी व शर्ती ज्या आहे तर त्या साईन केलेल्या आहे। तर गल्फ कोऑपरेशन काउन्सिल जे आहे त्यामध्ये 6 देश आहे। मग या 6 देशांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा असा प्रश्न येऊ शकतो की गल्फ कोऑपरेशन काउन्सिल मध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो? तर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत, ओमान, बहरीन। त्याचबरोबर जर बघितलं तर हे 6 देश आपल्याला इथे लक्षात ठेवायचे। मग यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट काय असतं तर दोन्ही देश काय करत असतात, टॅक्स जे आहे ते कमी करत असतात। आता इथे एक देश आणि दुसरी संघटना आहे। ही गल्फ कोऑपरेशन काउन्सिल जी आहे तिची स्थापना मे 1981 मध्ये झालेली आहे। रियाद, सौदी अरेबियामध्ये तिचं मुख्यालय आहे। मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या बॅच आहे धुरंधर बॅच, राज्यसेवा कंबाईन फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच। हा आपला नोट्स पॅक, यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे नोट्स मिळेल। तर हे जर तुम्हाला सगळ्या बॅचेस वगैरे पाहिजे असेल किंवा नोट्स पाहिजे असेल तर यासाठी तुम्ही अभ्यास मित्रचं ॲप डाउनलोड करायचं आहे। टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज देखील आपलं आहे। सातवा प्रश्न आहे, गृहमंत्री अमित शाह यांनी भारतातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी कुठे सुरू केली? तर भारतातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा जी आहे भारत टॅक्सी तर ती नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जानेवारी महिना जो आहे तर त्याचं मासिक जे आहे तर ते आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर ते जाऊन तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता। कोणती गोष्ट परचेस करताना CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता। तर भारत टॅक्सी नावाचं जे काही मित्रांनो ॲप आहे तर ते ओला उबेर सारखं आहे, त्यावरून तुम्ही राईड बुक करू शकता, राईड स्वीकारू शकता। तर अशा प्रकारचं ॲप्लिकेशनचं उद्घाटन जे आहे ते अमित शहाजी यांनी केलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी। आता हे ॲप जे आहे ते दिल्ली आणि गुजरातमधील काही शहरांमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। सहकार्यातून समृद्धीकडे या दृष्टिकोनावर आधारित हे ॲप काम करत आहे। हे 0 कमिशन बेस ॲप आहे, म्हणजे इथं कोणताही ओला उबेर सारखं कमिशन वगैरे घेतलं जात नाही, डायरेक्ट राईड स्वीकारल्या जाऊ शकतात। पुढे जाऊया। 8वा प्रश्न आहे, भूतानच्या राणी आई गॅल्युम आशी दोराजी वांगमो वांगचुक यांना कोणत्या भारतीय राज्याने 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतावादीचा सैनिक पुरस्कार 2025 ने सन्मानित केलेला आहे? तर 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचा ठीक आहे सैनिक पुरस्कार जो आहे तो आसाम राज्याने कुणाला दिलेला आहे? तर भूतानच्या राणींना दिलेला आहे। तर हा जो उपेंद्रनाथ ब्रह्मा म्हणजे आपण जर बघितलं तर यांना बोडो समाजाचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं। बोडो समाजाचे महान नेते होते, त्यांना शॉर्टकट मध्ये बोडोफा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। यांच्या नावावरून हा पुरस्कार जो आहे
मानवतेसाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. 9वा प्रश्न आहे, वॉशिंग्टन येथे झालेल्या स्क्वॅश ऑन फायर ओपन 2026 मध्ये कोणत्या भारतीय स्क्वॅश खेळाडूने तिचे पहिलं PSA कांस्यस्तरीय विजेतेपद जिंकलं? तर आपण जर बघितलं स्क्वॅश स्पर्धेमध्ये अनाहत सिंह जी फक्त 17 वर्षाची आहे, तर तिने जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. वॉशिंग्टन या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे आणि आता तिने या विजेतेपदासह ती टॉप 20 मध्ये आलेली आहे स्क्वॅश खेळाडूंच्या लिस्टमध्ये. तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न आहे, हैदराबाद येथे आयोजित विंग्ज इंडिया 2026 पुरस्कारामध्ये कोणत्या विमानतळाला वर्षातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर वर्षातील सर्वोत्तम विमानतळ बनलेलं आहे मित्रांनो दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड. विंग्ज इंडिया कार्यक्रम जो आहे 2026 चा, तर त्यामध्ये या पुरस्काराची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. हा कार्यक्रम जो आहे तो हैदराबादमध्ये किंवा हा एअर शो म्हणूया हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. याचं आयोजन नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या सहकार्याने करण्यात आलेले आहे. यामध्ये वेगवेगळे पुरस्कार वेगवेगळ्या विमानतळांना मिळालेले, पण दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड जे आहे तर ते वर्षभरातील सर्वोत्तम विमानतळ ठरलेले सगळ्याच बाबतीत. त्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर 25 दशलक्षहून अधिक प्रवासी हाताळण्याबाबत कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेस्ट ठरलेलं आहे. 10 ते 25 दशलक्ष प्रवाशांसाठी पुणे विमानतळ, 5 ते 10 दशलक्ष जे काही प्रवासी आहेत त्यांसाठी लखनौ आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यानंतर जर बघितलं 50 लाखापेक्षा कमी जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेअर. त्याचबरोबर उडान योजना आहे त्या अंतर्गत सर्वोत्तम विमानतळ होलोंगी विमानतळ इटानगर. सर्वोत्तम एअरलाईन जे आहे डोमेस्टिक कनेक्टिव्हिटीचा पुरस्कार जो आहे तो एअर इंडिया एक्सप्रेसला मिळालेला आहे. सर्वोत्तम विमान सेवा रिजनल उडान कनेक्टिव्हिटी आपण जर बघितलं तर हा पुरस्कार घोडावत एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड यांना मिळालेला आहे. 11वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार 16व्या वित्त आयोगाने शिफारस केल्यानुसार राज्यांचा वाटा म्हणून केंद्रीय कराच्या किती टक्केवारीला मान्यता देण्यात आलेली? तर केंद्र सरकारकडे जो काही पैसे जमा होईल त्यातले 41% पैसे जे आहे ते राज्य सरकारला टॅक्स मधून दिले जाणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर त्यावर आपण वित्त आयोगाच्या शिफारसीवर एक सेपरेट लेक्चर जे आहे ते आपण घेणार आहोत. बाकी यामध्ये काही नवीन कॅटेगरी ऍड करण्यात आली ती तुम्हाला तिथं समजेल. या वित्त आयोगाच्या शिफारसी जी आहे ते 2026 ते 2031 या कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? अरविंद पनगारिया. ऋत्विक पांडे हे सचिव होते 16 वित्त आयोगाचे. 12वा प्रश्न आहे, कोणत्या देशाचे राष्ट्रपती पॅट्रिक हर्मिनी 5 ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आले होते? तर पॅट्रिक हर्मिनी जे आहे मित्रांनो ते सेशल देशाचे राष्ट्रपती आहे. आपण जर बघितलं भारत आणि सेशल देशाच्या राजनैतिक संबंधांना 50 वर्ष कंप्लीट झालेले आहे. 1976 ला भारत आणि सेशल दरम्यान राजनैतिक संबंध जे आहे ते प्रस्थापित झाले होते आणि त्या सेलिब्रेशन साठी जर आपण बघितलं तर जे काही सेशलचे राष्ट्रपती आहे पॅट्रिक हे भारतामध्ये आलेले आहे, पॅट्रिक हर्मिनी. बघा सेशल जो आहे तो हिंद महासागरातील एक देश आहे, पश्चिमेकडील. राजधानी व्हिक्टोरिया आहे. सेशल्स रुपयातीतलं चलन आहे. मित्रांनो 3 टेस्ट क्वेश्चन आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानुसार राज्यांना किती टक्के पैसे दिले जाणार आहे? WPLचं विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे आणि उपविजेता कोण राहिलेला आहे? आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण जर बघितलं वृद्ध अर्थसंकल्प सादर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.